पोलिसांकडे तो गेला होता नव्हता तो त्याला विचारल्यानंतरच आपल्याला कळेल। आणि मग कुठेतरी त्याची ती भावना होती। हांडे आणि सुरवसे हे मित्र आहेत, एकामेकाला ते फार पूर्वीपासून ओळखतात, पण मग राजकीय दृष्टिकोनातून आणि व्यक्तिगत विषयातून त्यांच्या बाचाबाची अनेक वेळा तिथं झालेली आहे। त्यामुळे अमित सुरवसेला 30 जून रोजी फार भयानक पद्धतीने तिथं मारलं होतं। त्याचे व्हिडिओ हे प्रसिद्ध केले होते, त्याला फार खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललं गेलं होतं आणि त्याच्यात तो मनातून दुखावला होता। आता आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर अमित सुरवसे कालच्या प्रकरणामध्ये जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कलम कुठले टाकताय हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे। आणि 30 जूनला अमित सुरवसेला त्या धनगर कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं, तर मग आता व्हिडिओ अख्ख्या लोकांसमोर तो आलेला आहे। मग पोलीस प्रशासन अमित वर जी कारवाई तिथं करत आहात तशीच कारवाई हांडेंवर सुद्धा तुम्ही करणार आहात का, असा प्रश्न तिथं आम्ही सर्वजण करतो। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काल जेव्हा ही घटना घडली होती आणि आज तिथं पडळकर जे गेले होते, पडळकरांबरोबर काही लोक कानात एक माऊली हळवणार, माऊली काय तुझं नाव आहे, हळणवर असा कार्यकर्ता त्या शरणू हांडे याच्या कानामध्ये काय बोलतो याचा फोटो, याचा पूर्णपणे व्हिडिओ आहे। तो कानात जे काही बोलला त्याच्यानंतर अचानक लगेचच या हांडेली माझं नाव तिथं घेतलं। आता हा जो व्यक्ती आहे, जो माऊली हळणवर आहे, हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे, तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि ते किसानासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय केलं हे तिथल्या लोकांना तुम्ही विचारा, पण तो कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे। वाळूच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे बरेच काय आहे। आता अशा पद्धतीने तुम्ही कानात काहीतरी सांगता आणि मग लगेचच तो हांडे माझं नाव घेतो, मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आणि आमदाराच्या माध्यमातून केला जातो का, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। आता हा माऊली जो हळवणार आहे तो आजच सकाळी हा जे काय त्यांचं नाव पडळकर यांच्या गाडीमध्ये पंढरपूरच्या आसपास तो पडळकरच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी तो बसला। आता हळणवर जो आहे, आता त्याचं नाव हळणवर म्हणजे माऊली हळणवर जो आहे त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, तो पडळकरचा कार्यकर्ता आहे। आणि मग आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल। आणि मग ही रणनीती जी गाडीत तिथं ठरली त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने हांडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हांडेली तिथं माझं नाव घेतलं। हांडेली काय सांगितलं की मी व्हिडिओ कॉन्फरन्स केला, नाही तर मोबाईलवर मी व्हिडिओच्या माध्यमातून बोललो। एक तर काल दुपारपासून मी कुठलाही फोन कोणाचाही तिथं घेतला नाही, कारण मी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही राजकीय कार्यक्रमासाठी आलो होतो। त्यानंतर मी आता अमरावतीला आलेलो आहे, मध्ये वाशिमला मी गेलो होतो, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये होतो। आणि एक सांगतो, मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही, मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही। मग हा कोण लागून गेला हांडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केलाय। त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे, खोलात जावा, SIT फॉर्म करा, खरं काय हे लोकांसमोर तिथं हे आलंच पाहिजे। हाच तो माऊली हळवणार जो पडळकरचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा त्याचा त्या ठिकाणी फोटो आहे। आणि फोटोचा विषय तुम्ही काढला असल्यामुळे आता हे जर फोटो आपण सर्वांनी बघितले, हे बावनकुळे साहेबांचा फोटो आहे। हा फोटो कोणाबरोबर आहे तर हा दीपक काटे म्हणजे प्रवीण दादा गायकवाड ज्यांना सोलापूरमध्ये मारहाण केली गेली, त्यांच्यावर शाई फेकली गेली, तो कोणाचा कार्यकर्ता आहे, तो हा बावनकुळे साहेबांचा कार्यकर्ता आहे। आता प्रवीण दादा गायकवाड जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही मारहाण करता, तुम्ही या काटेवर जो मर्डर केलाय त्यांनी स्वतःच्या चुलत भावाला मारून टाकलेलं आहे, 7 वर्ष जेलमधून जाऊन आलेला आहे, अशा व्यक्ती हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि बावनकुळे साहेबांबरोबर त्याचे फोटो आहे। मग आपण असं म्हणायचं का बावनकुळे साहेबांचीच याच्या कानामध्ये सांगितलं जा प्रवीणदादा गायकवाड जो सामाजिक कार्यकर्ता आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललेला आहे, त्याच्या विरोधात तू ऍक्शन घे, त्याला मारहाण कर, असं मग बावनकुळे साहेबांनी तिथं सांगितलं का? हे सर्व त्या लोकांचे तिथं फोटो आहे, बावनकुळे साहेबांबरोबरचे फोटो तिथं आपण सर्वजण बघू शकतो। आता निलेश गायकवाड
राम शिंदे सरांबरोबर हा फोटो आहे, हा जामखेडचा आहे. निलेश गायकवाड कोण आहे तर मोकोका लागलेला एक व्यक्ती आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आज जर आपण बघितलं तर तिथे अनेक ज्या सोलारच्या कंपनीला हा माणूस तिथं धमक्या देतो. आता राम शिंदे सरांच्या प्रचारामध्ये हा व्यक्ती तिथं होता. अजितदादांचा लोकसभेचा सुद्धा जो प्रचार होता त्याच्यामध्ये हा व्यक्ती तिथं होता. मकोका आहे आणि पुणे सीपींनी याच्यावर तिथं कारवाई केली, तिची परेड सुद्धा काढली होती. मग राम शिंदेनी त्याच्या कानात सांगितलंय का हे गुन्हेगार, मग हा फोटो त्याच्याबरोबर असेल तर मग हे कोण आहेत. त्याच्याच बरोबर हा जो फोटो आहे, हा फोटो जो सेशन मध्ये जो काही मारापिटी झाली होती त्याच्यामध्ये या व्यक्तीला म्हणजे हा आहे पडळकरचा कार्यकर्ता, हा अधिवेशनामध्ये त्याला तिथं आणलं गेलं आणि पडळकरच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या एका देशमुख नावाच्या कार्यकर्त्यावर मारहाण याच व्यक्तीने केली. या व्यक्तीवर वाळूचे गुन्हे आहेत, बरेच काही गंभीर गुन्हे आहेत. अशा व्यक्तीला पडळकर जर अधिवेशनामध्ये आणू शकतो, ते टकले नावाचा हा माणूस आहे, तिथं जर मारहाण करू शकतो, म्हणजे जिथं कायदे बनवले जातात तिथंच कायदा मोडला जातो. अशा गुंडांना पडळकर जर तिथं बोलवत असेल आणि तिथं हाणमार करत असेल तर याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की हे रणनीती आखण्यासाठी पडळकर काय लेवलला गेलेले आहेत, किती पुढे गेलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यात जो देशमुख आमचा कार्यकर्ता आहे तेव्हा वेगळ्या प्रकारची कारवाई केली जाते. या टकलेला तसंच सोडून दिलं जातं आणि हा टकले जेव्हा गावी जातो तेव्हा त्याचा हार तुरे आणि ढोल ताशा करून त्याचा सत्कार तिथं केला जातो. याच्यावरनं तुम्ही काय संदेश त्या ठिकाणी दिला आहात. आता आमची सगळ्यांची मागणी आहे की अधिवेशनामध्ये असताना पडळकरांवर अनेक लोकांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पडळकरांनी गुन्हे केलेत असं आम्हाला तिथं सांगितलं. त्यात एक पडळकर नावाची गरीब महिला आहे, ज्याने असं सांगितलं की पडळकरच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची जमीन हडपली. त्यामुळे अशा पद्धतीने आमच्यावर तुम्ही जर कारवाई करत असताल, त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असताल, हंडेच्या कानामध्ये सांगून रोहित पवारचं नाव घ्या असं तुम्ही तिथे सांगत असाल तर आम्ही कोणाला काही घाबरत नाही. तुम्ही जी काय SIT करायची ती तुम्ही करा. बघा आता इथं हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माऊली आता त्या हंडेच्या कानामध्ये काहीतरी सांगतो. म्हणजे हे जे काय चालू आहे ना, कुठं ना कुठं तरी सरकारच्या माध्यमातून आम्ही जे काय सरकार